आहे, कॉस 40 ची काय आहे, है ना. त्यानंतर टॅन 45 काय आहे, टॅन 90 काय आहे. अशा वेगवेगळ्या अँगल्स आहेत. 0 डिग्री, 30 डिग्री, 45, 60 आणि 90 असे आपल्याला 5 अँगल दिलेले आहेत. 0 डिग्री, 30, 45, 60 आणि 90 हे जे अँगल्स आहेत, या अँगल साठी तिन्ही ज्या व्हॅल्यूज आहेत, साइन, कॉस आणि टॅन, म्हणजे साइन 0, साइन 30, साइन 45, साइन 60, साइन 90 च्या व्हॅल्यूज काय आहेत, कॉसच्या पण त्या सगळ्या अँगलच्या व्हॅल्यूज काय आहेत आणि टॅनच्या काय आहेत, हे आपल्याला एक टेबल मध्ये दिलेलं आहे बघा, पुस्तकामध्ये, आपल्या बुक मध्ये. त्या सगळ्या व्हॅल्यूज एका टेबल मध्ये मांडून आपल्याला दिलेल्या आहे ना. तर तो टेबल आपल्याला पाठ करता आला पाहिजे. पाठ करण्यासाठी काय नाही करायचं, पहिली फक्त साइनच्या व्हॅल्यूज पाठ केल्या ना तरी खूप आहे. हा बघा, हा टेबल आहे आपल्याकडे. इथे रेशोज दिलेले आहेत, साइन, कॉस, टॅन, आणि इकडे अँगल्स दिलेले आहे ना. आता टेबल आधी आपल्याला वाचता यायला पाहिजे. म्हणजे हा टेबल जर तुम्हाला वाचता आला तर बघा, आता समजा तुम्हाला विचारलं की साइन 30 ची व्हॅल्यू काय आहे, ती टेबल मध्ये बघून आपल्याला सांगता आली पाहिजे. साइन 30 डिग्री, साइन 30 डिग्रीची व्हॅल्यू जर टेबल मध्ये बघितले तर साइन इकडून रेशो बघायचा आणि इकडून अँगल बघायचा, 30 डिग्रीचा अँगल, आणि इथून साइन आहे. साइन 30 ची व्हॅल्यू आहे 1/2, साइन 30 1/2 आहे ना. समजा मी तुम्हाला विचारलं की कॉस 45 किती आहे, कॉस 45, तर कॉस रेशो बघायचा इथून आणि इथून 45 अँगल बघायचा. तर कॉस 45 ची व्हॅल्यू जी आहे, कॉस 45 डिग्री जो आहे तो आहे 1/√2 है ना, कॉस 45 डिग्रीची व्हॅल्यू. त्यानंतर टॅन 90 ची व्हॅल्यू विचारली, टॅन 90, तर टॅन इथून टॅन आणि इथून 90 डिग्री, टॅन 90 ची व्हॅल्यू अनडिफाईन आहे, म्हणजे तुम्ही डिफाईन करू शकत नाही. तसा टेबल आपल्याला रीड करता आला पाहिजे, टेबल वाचता आला पाहिजे. आता तुम्हाला जर मी विचारलं की कॉस 30 ची व्हॅल्यू काय आहे टेबल मधून, तर काय सांगाल तुम्ही, कॉस 30, कॉस 30 ची व्हॅल्यू काय आहे, √3/2 ही कॉस 30 ची व्हॅल्यू आहे. ठीक आहे, √3/2. त्यानंतर कॉस 0 ची व्हॅल्यू विचारली, कॉस 0, तर कॉस 0 ची व्हॅल्यू काय सांगाल, 1. साइन 60 ची व्हॅल्यू विचारली, साइन 60, तर ती व्हॅल्यू काय असणार आहे, साइन 60 ची व्हॅल्यू √3/2. आता हा टेबल आपल्याला रीड कसा करायचा ते कळलं, की व्हॅल्यूज कशा टेबल मधून शोधायच्या आहेत ते आपल्याला कळलं. पण हा टेबल आपल्याला न बघता लिहिता पण आला पाहिजे, कारण एक्झाम मध्ये आपल्याला हा टेबल देणार नाही, आपल्याला स्वतः लिहायचा असतो पाठ करून. आता पाठ करायचा म्हणजे पूर्ण टेबल पाठ करायची गरज नाहीये. एक ट्रिक आहे, ती ट्रिक मी तुम्हाला सांगते, की त्या ट्रिकने तुम्ही तो टेबल काय करू शकता, स्वतः बनवू शकता, पाठांतर पण करायची गरज नाही. ठीक आहे, तर एक ट्रिक तुम्हाला ह्या टेबल लक्षात ठेवण्यासाठी तुम्ही वापरू शकता. त्याच्या आधी पण आपल्याला काही फॉर्म्युलाज आहेत, हा टेबल जो आहे त्याच्या आधी आपल्याला काही फॉर्म्युलाज आहेत, ते आपण बघितले की नाही गेल्या वेळेस माहित नाही मला, पण पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगते. ते फॉर्म्युला सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहेत ट्रिग्नॉमेट्रीसाठी. ट्रिग्नॉमेट्रीमध्ये हे जे काही इम्पॉर्टंट फॉर्म्युलाज आहेत, पहिला जो आता तुम्हाला फॉर्म्युला जो दिलेला आहे तो असा दिलेला आहे, साइन, टेबल कसा बनवायचा ते मी तुम्हाला सांगते, पण हे फॉर्म्युलाज मी लास्ट टाइम आपलं खूप आधी लेक्चर झालं होतं इंग्लिश मिडियमचं, माझ्यामध्ये 10 तारखेला झालं होतं, तर मी नेमकं तुम्हाला ट्रिग्नॉमेट्री कुठपर्यंत शिकवलं हे मला आठवत नाहीये, म्हणून मग मी तुम्हाला पुन्हा एकदा ते रिवाइज आपण करूया, की हे जे इम्पॉर्टंट फॉर्म्युलाज आहेत ते आपले झाले होते की नाही. तर नसतील झाले असतील तर वेल अँड गुड, पण नसतील झाले तर आपण एक रिव्हिजन घेऊ.
तर पहिला जो फॉर्म्युला आहे तो आहे साइन 90 मायनस थिटा इज इक्वल टू कॉस थिटा आणि कॉस 90 मायनस थिटा इज इक्वल टू साइन थिटा. आणि तिसरा आहे टॅन 90 मायनस थिटा इंटू टॅन थिटा इज इक्वल टू 1. हे 3 फॉर्म्युलाज आहेत जे थिटा म्हणजे काय माहितीये का, थिटा आणि 90 मायनस थिटा म्हणजे काय माहितीये का, थिटा समजा समजा थिटा थिटा म्हणजे एक अँगल आहे. थिटा समजा 30 डिग्री असेल, थिटा 30 डिग्री असेल तर 90 मायनस थिटा किती असेल, 90 मायनस थिटा म्हणजे हा थिटा आहे, 30 डिग्री हा थिटा आहे. मग 90 मायनस थिटा, 90 मायनस थिटा म्हणजे 90 मायनस थिटा 30 डिग्री जर घेतला आपण तर 90 मायनस 30 म्हणजे किती डिग्री होईल, 90 मायनस 30 म्हणजे किती डिग्री होईल, 60 डिग्री. कारण थिटा जर 30 डिग्री आहे तर 90 मधून थिटा मायनस केला म्हणजे 90 मधून 30 मायनस केला तर 60 डिग्री आहे. हे जे दोन अँगल आहेत ना, हे दोन अँगल एकमेकांशी कनेक्टेड आहेत, रिलेटेड आहेत. कारण त्यांची बघा बघा ज्या दोन अँगलची सम 90 डिग्री येते ना, 90 डिग्री, मग ते कोणते पण दोन अँगल असू दे, 30 60, 20 70, कुठलेही दोन अँगल 20 70, त्यानंतर मी त्याच्या बरोबरचा अँगल जो म्हणजे जे आपले कॉम्प्लिमेंटरी पेअर बनवतात की नाही, कॉम्प्लिमेंटरी म्हणजे ज्यांची बेरीज 90 डिग्री येते, ते जे दोन अँगल आहेत ना ज्यांची सम 90 डिग्री येते, जसं 20 70 ची सम 90 डिग्री असते, 35 55 ची सम 90 डिग्री येते. तुम्ही समजा 40 म्हटलं तर 40 आणि 50 ची सम पण 90 डिग्री येते. तर या ज्या पेअर आहेत, या जोड्या, त्या एकमेकांशी साइन आणि कॉसने रिलेटेड आहेत. म्हणजे कसं माहितीये का, समजा तुम्हाला असं विचारलं मी, कळते का, असं विचारलं मी समजा साइन 20 इज इक्वल टू कॉस हाऊ मच, म्हणजे साइन 20 ची व्हॅल्यू ही कॉसच्या कोणत्या अँगलच्या व्हॅल्यू बरोबर, ही 20 डिग्री अँगल आहे, साइन 20 डिग्री इज इक्वल टू कॉस हाऊ मेनी डिग्री, म्हणजे कॉसची कोणत्या अँगल बरोबर साइन 20 आणि कॉसची कोणती व्हॅल्यू इक्वल आहे, सेम आहे. तर साइन 20 आणि कॉस 20 चा जो कॉम्प्लिमेंटरी अँगल आहे तो इथे लिहायचा. म्हणजे असा कोणता अँगल आहे जो 20 बरोबर कॉम्प्लिमेंटरी पेअर बनवतो, म्हणजे 20 बरोबर कोणता अँगल घेतला की ते सम 90 होणार. कोणता अँगल 20 बरोबर घेतला, 20 मध्ये कोणता अँगल ऍड केला की 90 येणार. 20 ची कॉम्प्लिमेंटरी पेअर कोणती आहे, कोणता अँगल आहे जो कॉम्प्लिमेंटरी पेअर बनवतो, म्हणजे हा किती येणार, 20 आणि कोणता अँगल, दोन्ही मिळून 20 20 डिग्री आणि 20 ची कॉम्प्लिमेंटरी म्हणजे काय, असे अँगल जे सम 90 डिग्री बनवतात. मग 20 बरोबर कोणता अँगल मी ऍड केला की 90 डिग्री येणार, कोण आहे ह्या 20 चं कॉम्प्लिमेंटरी पेअर, जो ह्या 20 मध्ये ऍड केला की 90 डिग्री बनतो. ट्वेंटी मध्ये काय किती किती ऍड केले की 90 डिग्री बनणार, ट्वेंटी मध्ये किती ऍड केला 90 डिग्री बनणार, नाही. इथे तुम्ही अँगल कोणता घेणार माहितीये का, 70 डिग्री. का माहितीये, कारण हा 20 आणि हा 70 मिळून कॉम्प्लिमेंटरी, याचा अर्थ काय माहितीये का, कॉम्प्लिमेंटरी म्हणजे दोन्ही मिळून 90 डिग्री सम झाली पाहिजे. 20 आणि 70 ची सम 90 डिग्री होते. मग इथे जर 20 साइन 20 इज इक्वल टू कॉस 70,
म्हणजे साइन 20 डिग्रीची जी व्हॅल्यू असेल ना ती सेम व्हॅल्यू कॉस 70 ची असते, कॉस 20 ची नसते. साइन 20 बघितलं बघा टेबलमध्ये, इथे बघा साइन, बघा साइन 30 ची व्हॅल्यू बघा, इथे साइन 30 ची व्हॅल्यू 1/2 आहे. बघा हा फॉर्म्युला म्हणजे काय माहिती, समजा साइन 30 ची जी व्हॅल्यू आहे ना ती कॉसच्या कोणत्या व्हॅल्यू बरोबर इक्वल असेल सांगा. 30 बरोबर इथे कोणता अँगल त्याचा कॉम्प्लिमेंटरी येईल सांगा. 30 मध्ये कोणता अँगल ऍड केला की 90 येतो. 30 मध्ये मी काय ऍड करू म्हणजे 90 डिग्री येणार. 90 व्हायला पाहिजे. 30 मध्ये किती ऍड केल्यानंतर 90 डिग्री येतं आन्सर. कोणालाच नाही येत. 30 प्लस हाऊ मेनी, 30 मध्ये किती ऍड करू की 90 आपल्याला मिळाले पाहिजे सम. हा सांगा कोणीतरी. 30 मध्ये किती मिळवल्यावर 90 30 मध्ये किती ऍड केली की 90 येणार आहे आन्सर. नाहीये. 30 मध्ये किती ऍड करू की 90 येणार आन्सर. मोजा बरं. 30 मध्ये मी किती ऍड करायला हवे 90 येण्यासाठी. बरं तसं नाही आलं तर असं करा. समजा तो आपल्याला अँगल दिलेला आहे, आता 30 दिलाय ना, तर इथला अँगल जर शोधायचा तर हा जो 30 आहे तो 90 मधून मायनस करा बघू. हा इथला अँगल 90 मधून मायनस करायचा. करा. आता सबट्रॅक्शन येतं ना, 90 मधून 30 मायनस करा. किती येतं. 60. बरोबर. आता म्हणजे इथे किती येणार, या बॉक्स मध्ये किती लिहू मी, या बॉक्स मध्ये किती लिहायचे 60. तोच तर मी फॉर्म्युला लिहून दिला तुम्हाला. साइन थिटा आणि कॉस 90 मायनस थिटा. म्हणजे हा जो इथे थिटा असतो ना तो 90 मधून मायनस करायचा. जसं आपण इथे थिटा 30 होता, तो थिटा 90 मधून मायनस केला की 60 आलं. मग साइन 30 आणि कॉस 60 या दोन व्हॅल्यूज इक्वल आहेत बघा टेबलमध्ये आपण बघितलं तर. साइन 30 ची व्हॅल्यू किती आहे बघा टेबलमध्ये. साइन 30 किती दिसते टेबलमध्ये सांगा. साइन 30 किती दिसते. 1/2 है ना. आणि साइन 30 ची आणि कोणती व्हॅल्यू सेम आहे. साइन 30 आणि कॉस ची कोणती व्हॅल्यू. इथे 30 असेल तर इथे 60 येणार. मग आता कॉस 60 ची व्हॅल्यू बघूया सेम आहे का. हा कॉस आहे आणि 60, कॉस 60 ची व्हॅल्यू किती येणार. 1/2. म्हणजे साइन 30 आणि कॉस 60 या दोन्ही व्हॅल्यू सेम आहेत है ना. आता समजा मी तुम्हाला असं विचारलं की बघा कॉस 30 आणि साइन ची कोणती व्हॅल्यू इक्वल आहे. साइन कॉस 30 आहे, इथे 30 आहे, तर साइन 60 ची व्हॅल्यू सेम असणार. बघा टेबलमध्ये आपण कॉस 30 बघूया आणि दोन्ही व्हॅल्यू सेम आहे. कॉस 60 ची व्हॅल्यू किती आहे बघा. कॉस 60
सॉरी कॉस 30 आणि साइन 60 या दोन व्हॅल्यू सेम आहेत आपल्या. मग ते चेक करूया आहेत का. कॉस 30 किती आहे. कॉस 30 बघा किती आहे याच्यामध्ये. √3/2 आणि साइनची कोणती व्हॅल्यू. कॉस 30 आणि साइन साइन 60 ना. साइन 60 ची व्हॅल्यू किती आहे बघा. सेम आहे का. सेम आहे ना. आता मला सांगा साइन 0 थांबा आता आपण साइन 0 डिग्री आणि कॉस ची कोणती व्हॅल्यू सेम असेल. 90 डिग्री 90. व्हेरी गुड. तर आता आपण चेक करू टेबल मध्ये. साइन 0 बघा. साइन 0 ची व्हॅल्यू किती आहे. साइन 0 ची 0 आणि कॉस 90 ची व्हॅल्यू. साइन 0 आणि कॉस 90 ची सेम आहे व्हॅल्यू 0. ठीक आहे. आता हे फक्त एवढ्याच अँगल साठी नाहीये. तर हे जे आपण फॉर्म्युला बनवला तो कोणत्याही अँगल साठी ट्रू आहे. म्हणजे काय. मी समजा तुम्हाला सांगितलं की कॉस 40 डिग्री आणि साइन किती डिग्री येणार इथे. कॉस 40 आणि साइन कोणाची व्हॅल्यू सेम असणार. साइन 40 ते टेबल मध्ये नका बघू. इथे आपण जो फॉर्म्युला बघितला कॉस थिटा आणि साइन 90 मायनस थिटा. कॉस थिटा 40 जर असेल तर साइन 90 मायनस 40 म्हणजे इथे किती येणार. 90 मायनस 40 म्हणजे इथे किती येणार. 50. म्हणजे कॉस 40 आणि साइन 50 ची व्हॅल्यू सेम असणार. आपल्याला 40 आणि 50 चे हे व्हॅल्यूज दिलेला नाहीये टेबलमध्ये. पण तो जो फॉर्म्युला आहे ते कोणत्याही दोन कॉम्प्लिमेंटरी अँगल साठी आहे. कॉम्प्लिमेंटरी म्हणजे ज्यांची सम 90 येते त्या कोणत्याही दोन अँगल साठी तो फॉर्म्युला ट्रू आहे. तर समजा मी तुम्हाला असं सांगितलं की साइन 27 डिग्री. साइन 27 आणि कॉस कितीची व्हॅल्यू इक्वल आहे. साइन 27 आणि कॉस किती येणार इथे. बघा इथला अँगल जर पाहिजे ना तुम्हाला तर काय करायचं तुम्ही मायनस करायचा. 90 मधून हा थिटा मायनस करायचा. हा थिटा आहे ना. साइन थिटा इज इक्वल टू कॉस 90 मायनस थिटा. म्हणजे हा थिटा 90 मधून मायनस करून जे आन्सर येईल ना ते इथे लिहायचं. किती येणार. हा किती 63 डिग्री. बरोबर. ठीक आहे. तर हा साइन आणि कॉस साठीचा पण फॉर्म्युला आणि टॅन साठी पण एक फॉर्म्युला मी तुम्हाला लिहून दिला. टॅन थिटा इंटू टॅन 90 मायनस इज इक्वल टू 1. म्हणजे साइन आणि कॉसचा तो फॉर्म्युला आहे तर टॅन साठी पण आहे. टॅन तुम्हाला समजा मी दिलं की टॅन 30 आणि तुम्हाला इथे मी बॉक्स दिला टॅन 30 डिग्री आणि इथे टॅन डॅश इज इक्वल टू 1. तर इथे किती येणार.
इथे किती येणार बघा, टॅन थिटा, हा थिटा आहे आणि इथे टॅन 90 मायनस थिटा, म्हणजे हा जो दुसरा टॅन आहे तिथे 90 मायनस थिटा घ्यायचं, म्हणजे हा थिटा आहे ना, मग 90 मायनस 30 करायचं आणि इथे आन्सर लिहायचं 6. ठीक आहे, तर असे आपल्याला सम्स आहेत. बरोबर. आता हे फॉर्म्युला लक्षात ठेवायचे आणि याच्यावरून आपल्याला असे सम्स येणार. थांबा, तुम्हाला दाखवते कसे सम्स येणार. आता याच्यामध्ये हे बघा, पहिला क्वेश्चन बघा, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज ट्रू. याच्यापैकी कोणता फॉर्म्युला बरोबर आहे, ट्रू काय आहे याच्यामध्ये, कोणतं बरोबर आहे. कोणतं बरोबर आहे. आता मी तुम्हाला काही फॉर्म्युला लिहून दिले बघा, हे लिहून दिले, साइन थिटा इज इक्वल टू कॉस 90 मायनस थिटा, कॉस थिटा इज इक्वल टू साइन 90 मायनस थिटा, आणि तिसरं टॅनचं दिलं, टॅन थिटा इंटू टॅन 90 मायनस थिटा इज इक्वल टू 1. आता याच्यातलं बरोबर कोणतं आहे या 4 मधलं, याच्यातलं कुठलं आहे का याच्यामध्ये बघा, कोणतं बरोबर आहे. हा, ए बरोबर, ए करेक्ट आन्सर आहे. हा, ठीक आहे. आता इथे साइन 90 ची व्हॅल्यू सांगितले, विचारले, ते तर आपल्याला टेबल मधून मिळेल. साइन 90 ची व्हॅल्यू काय आहे बघा, हे गणित आहे ना, हे गणित, हे आपल्याला, हे बघा, हे गणित सोडवायचंय बघा. कॉस 28 अपॉन साइन 62 ची व्हॅल्यू काढायची बघा. हे खूप सोपं आहे, पण आपल्याला ते वेगळ्या संख्या दिसल्यामुळे आपण कन्फ्युज होऊन जातो. कॉस 28 अपॉन साइन 62 ची व्हॅल्यू काय असेल असं आपल्याला विचारलंय क्वेश्चन. याची व्हॅल्यू काय, तर व्हॅल्यू त्याची काय आहे माहिती आहे. आता समजा हा कॉस 28 आहे बघा, याच्यामध्ये ना आपण हे जे फॉर्म्युलाज आहेत ना, जे आपण आता बघितले, ते आपण कशासाठी वापरू शकतो माहितीये का. तुम्हाला जर कॉसचं साइन मध्ये कन्व्हर्जन करायचंय किंवा साइनचं कॉस मध्ये कन्व्हर्जन करायचंय तेव्हा, म्हणजे आता हा कॉस 28 आहे, आता हा कॉस 28 म्हणजे साइनची किती व्हॅल्यू येणार, कॉस 28 म्हणजे साइन किती, कॉस 28 ची व्हॅल्यू आणि साइनची कोणती व्हॅल्यू, किती. हा, तर आता हा जो कॉस 28 आहे त्याच्या जागी मी साइन 62 लिहू शकते, बरोबर आहे. मग इथे आपण काय करणार माहिती आहे, हा जो वरती न्यूमरेटर मध्ये जो कॉस 28 आहे ना, त्याच्या जागी मी काय लिहिणार, त्याच्या जागी मी लिहिणार साइन 62. का, कारण कॉस 28 आणि साइन 62 या दोन्ही व्हॅल्यू सेमच आहेत. मग मी कॉस 28 च्या जागी साइन 62 लिहिणार, आणि हा जो साइन 62 आहे त्याच्या जागी कॉस मध्ये नाही आणायचं. आपण बोलू कॉसचं साइन करतो आणि साइनचं कॉस करतो, मग परत तेच होणार. हा साइन 62 जो आहे तो ऍज इट इज मी इथे लिहिणार. आता बघा, साइन 62 साइन 62 सेम गोष्ट आहे ना, सेम गोष्ट आहे. ही आपण कॅन्सल करू शकतो, कारण साइन 62 आहे, साइन 62 आहे, आणि मग राहणार काय इथे, याची व्हॅल्यू काय येणार, साइन 62 जाणार, आणि मग आन्सर येणार 1. मग इथे आन्सर कोणतं येणार, याच्यामध्ये एबीसीडी मधला कोणता आन्सर येणार, डी. ठीक आहे. आता आपल्याला पुढे
सेम इथे पण गणित आहेत, तुम्हाला परीक्षेला आली तर चुकवायचं नाही म्हणून मी तुम्हाला हे सांगितलं. फिल इन द ब्लँक्स. ठीक आहे. साइन 20 डिग्री इज इक्वल टू कॉस डॅश. किती येईल इथे? साइन 20 डिग्री इज इक्वल टू कॉस किती? 70 डिग्री. ठीक आहे. इथे tan 30 इंटू tan डॅश इज इक्वल टू 1. इथे किती येईल? 60 डिग्री. बरोबर. कॉस 40 डिग्री इज इक्वल टू साइन हाऊ मच? 50. बरोबर. 50 ना? कळलं हे फॉर्म्युला लक्षात ठेवायचं. आता आपण तो टेबल, हा काय झाला, काय डाऊट आहे कोणाला? कळलं? आता आपल्याला टेबलची इझी वे आपण कसा लक्षात ठेवू शकतो, कारण त्या टेबलवरून आपल्याला गणित तर येणार हे तर नक्की आहे. त्यामुळे तो टेबल आपला पाठ पाहिजे. पाठ करण्यापेक्षा तो इझी वे तुम्ही कसा बनवू शकता ते तुम्हाला मी शिकवते. ठीक आहे. त्यामुळे व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे. आपल्याला टेबल बनवायचंय आणि तो टेबल आपल्याला एका ट्रिकने बनवायचा आहे. आपण एक ट्रिक शिकणार आहोत. ठीक आहे. तर इथे तुमचे असणार आहेत अँगल्स असणार आहेत आणि इकडे तुमचे असणार आहेत रेशोज. ठीक आहे. तर सोपी पद्धत आहे एक, बघा तुमच्या लक्षात आली तर. असे 5 अँगल आहेत तुम्हाला. एक आहे 0 डिग्रीचा आहे. पहिला 0 डिग्री अँगल आहे. नंतर 30 डिग्री आहे. त्यानंतर 45 डिग्री आहे. त्याच्यानंतर 60 डिग्री आहे. 60 डिग्री आणि शेवटचा जो आहे तो 90 डिग्री. आता इथे रेशोज 3 आहेत आपले. साइन आहे, एक कॉस आहे आणि टॅन आहे. असं आपल्याला बनवायचं आहे टेबल. आता याच्यामध्ये व्हॅल्यूज कशा बनवायच्या, व्हॅल्यूज कशा आणायच्या, तर त्याच्यासाठी पहिला काय करायचं, हा जो साइनचा एक टेबल बनवून घेतला ना की बाकीचे टेबल त्याच्यावरच अवलंबून आहे. पुढचे तर आपल्याला पाठ करायची गरजच नाही. एक साइनचा बनला ना की झाला. मग साइनचा कसा बनवायचा हे मेन आहे. तर साइनचा बनवण्यासाठी मी काय करेन, इथे 0 ते 4 असे संख्या नंबर्स लिहून घेईन. 0 1 2 3 4 आहे ना, 5 नंबर आहेत. 0 1 2 3 4. 0 पासून 4 पर्यंत नंबर लिहिले. ठीक आहे. आता त्या प्रत्येकाला मी डिवायडेड बाय 4 केलं. प्रत्येकाला मी 4 ने डिवाइड केलं. 4 ने डिवाइड केलं. ठीक आहे. इथपर्यंत कळलं? मी आधी 0 to 4 नंबर लिहिले. कळलं इथपर्यंत? 0 to 4 लिहिले. हा, 0 to 4 लिहिल्यानंतर नंतर काय केलं मी, डिवायडेड बाय 4. 4 ने डिवाइड करत गेली सगळ्याला. 4 ने डिवाइड केलेला आहे. ठीक आहे. 4 ने डिवाइड केल्यानंतर आपण एक आन्सर काय, त्यांचं डिव्हिजन काय होतंय का ते बघायचं. एक आन्सर काढायचं आणि मग पुढे मी सांगते. आता 0/4 कोणत्याही नंबरने 0 ला डिवाइड केलं तर आन्सर 0 येईल. याचा आन्सर 0 येणार. याचा आन्सर काय, फार 1/4चं 1/4च येणार. त्याच्यामध्ये काही चेंजेस नाही होणार. कारण आणि 1 आणि 4 ला कशाने डिवाइड पण होत नाही. इथे 2/4 आहे. 2/4 आहे तर 2 आणि 4 ला 2 ने डिवाइड होतं दोघांना पण. मग मी काय करते, या दोघांना 2 ने डिवाइड करते. 2 1 जा 2, 2 2 जा 4, म्हणजे आलं 1/2. आता 3/4 कशाने डिवाइड नाही होत. 4/4 म्हणजे 4 1 जा 4, 4 1 जा 4, म्हणजे इथे आन्सर आलं 1. आता जे पण आन्सर आलेले आहेत त्याचं मी घेते स्क्वेअर रूट. आधी आन्सर काढून घ्यायचे आणि स्क्वेअर रूट घ्यायचं. बघा, ही सगळी मेथड जर तुम्हाला करायची नसेल
तर फक्त साईनची लाईन पाठ केली तरी चालेल. साईनची लाईन सोपी आहे. 0, 1/2, 1/√2, √3/2 आणि 1. जर नसेल हे सगळं करायचं आणि ज्यांना कॅल्क्युलेशन पटकन येतं डिव्हिजन वगैरे त्यांनी हे करा. ठीक आहे. आता मी यांचं घेणार स्क्वेअर रूट सगळ्याच जे आन्सर आले त्याचं स्क्वेअर रूट घेणार. स्क्वेअर रूट घेतला. आता 0चं स्क्वेअर रूट काय? 0चं स्क्वेअर रूट 0च येणार. 1/4चं स्क्वेअर रूट माहितीये तुम्हाला? 1/4चं 1चं स्क्वेअर रूट काय? 1 कोणाचा स्क्वेअर आहे? 1. आणि 4चं स्क्वेअर रूट काय आहे? 4चं स्क्वेअर रूट ठीक आहे. आता इथे 1/2चं स्क्वेअर रूट, मग 1चं स्क्वेअर रूट फिक्स आहे. 1चं स्क्वेअर रूट आपल्याला 1 हा होल आपला स्क्वेअर परफेक्ट स्क्वेअर असल्यामुळे 1चं स्क्वेअर रूट 1 येणार. पण 2 हा परफेक्ट स्क्वेअर नाहीये त्यामुळे तो रूट मध्ये जातो. 1/√2 असे है ना. आणि याच्यामध्ये 3 आणि 4 आहे. तर 4 हा परफेक्ट स्क्वेअर आहे. 2चा स्क्वेअर आहे 4. 4चा स्क्वेअर रूट 2 आहे. पण 3 हा परफेक्ट स्क्वेअर नाही त्यामुळे 3 रूट मध्येच राहतील आणि 4चा स्क्वेअर रूट 2 येईल. कारण 4 जो आहे तो परफेक्ट स्क्वेअर आहे. कळतंय का? बघा इथे तुमचं आलेलं 1/2 आलेलं आणि याचं स्क्वेअर रूट आपण घेतलं. तर 1 हा परफेक्ट स्क्वेअर असल्यामुळे 1 येणार. 2 हा परफेक्ट स्क्वेअर नाहीये त्यामुळे तो रूट मध्ये जाणार. इथे तसंच 3 परफेक्ट स्क्वेअर नाहीये त्यामुळे तो रूट मध्ये जाणार. पण 4चं स्क्वेअर रूट 2 आहे म्हणून इथे 2 लिहिलं खाली. 1चं स्क्वेअर रूट किती आहे? 1चं स्क्वेअर रूट 1चं स्क्वेअर रूट 1 आलं. ठीक आहे. बघा आता जर तुम्हाला कळलं नसेल तर पुन्हा एकदा मी सांगते. काय करायचं असतं माहितीये का? इथे मी जरा आणखी डिटेल मध्ये तुम्हाला सांगते. 0, 1, 2, 3, 4 असे नंबर लिहून घ्यायचे. ठीक आहे. प्रत्येकाला डिवायडेड बाय 4 करायचं. सगळ्यांना मी डिवायडेड बाय 4 केलं. आता मी यांचे आन्सर काढते. 0/4 0च येणार. 1/4 तर 1/4. 2/4 ला इथे 2 ने डिवाइड होतं म्हणून 1/2. 2 1 जा 2, 2 2 जा 4. याचा आन्सर 1/2 आला. हे 3 आणि 4 कोणाच्या टेबल मध्ये येत नाही म्हणून 3/4. हे 4/4 म्हणजे 4 1 जा 4, 4 1 जा 4. म्हणजे याचा आन्सर आलं 1. आता यांचं काय घ्यायचं? स्क्वेअर रूट घेतलं. असं आपण स्टेप केलेलं. यांचं स्क्वेअर रूट घेतल्यावर 0चं स्क्वेअर रूट आलं 0. 0चं स्क्वेअर रूट 0 है ना. नंतर 1/4चं 1/4 हे दोन्ही पण 1 पण स्क्वेअर आहे 4 पण आहे. 1/4चं स्क्वेअर रूट 1चं स्क्वेअर रूट 1, 4चं स्क्वेअर रूट 2. रूट निघून जातं कारण दोन्ही पण परफेक्ट स्क्वेअर आहेत. 1 पण 1चा स्क्वेअर आहे आणि 4 2चा स्क्वेअर आहे त्यामुळे 1चं स्क्वेअर रूट 1, 4चं स्क्वेअर रूट 2 आहे. आता इथे काय झालं? इथे 1 परफेक्ट स्क्वेअर आहे पण 2 नाहीये त्यामुळे 1चं स्क्वेअर रूट 1 येणार. पण 2 हा परफेक्ट स्क्वेअर नसल्यामुळे तो रूट मध्येच राहतो. इथे पण 3 जो आहे तो परफेक्ट स्क्वेअर नाहीये त्यामुळे तो रूट मध्ये राहणार. आणि हा जो 4 आहे तो परफेक्ट स्क्वेअर आहे 2चा आहे म्हणून मग त्याचं स्क्वेअर रूट 2 येणार. आणि इथे तर फक्त 1 आहे. 1चं स्क्वेअर रूट 1च येतं. म्हणजे तुमचा जो 30चा जो लाईन आहे ना ती ही अशी येणार. 0, 1/2, 1/√2, √3/2 आणि 1. अशी तुमची पहिली लाईन आहे. बघा हा पहिला जो साईनचा टेबल आहे हा तुमचा पाठ झाला ना की बाकीचे टेबल तुम्हाला लिहिता येतात. इथे मी आता डायरेक्ट व्हॅल्यूज लिहिते फक्त म्हणजे बाकीचे जे कॉस आणि साइन जो आहे तो आपल्याला इथे 0, इथे 1/2, इथे 1/√2 येणार
इथे √3/2 येणार आणि इथे 1 येणार. बघा असाच आपला टेबल होता मग अशीच लाईन होती. झिरो 1/2 1/√2 √3/2 आणि 1. आता हे साईनचं झालं ना बनवून की काय करायचं माहित आहे, कॉसला ना कॉसचं लिहिताना ना असं लिहिताना आहे ना, साईनला रिव्हर्स व्हॅल्यूज ज्या आहेत त्या कॉसच्या सरळ व्हॅल्यूज असतात. म्हणजे साईनच्या उलट्या व्हॅल्यू रिव्हर्स व्हॅल्यू ज्या आहेत त्या कॉस मध्ये अशा लिहायच्या, सरळ लिहायच्या. म्हणजे कॉसची पहिली व्हॅल्यू काय लिहायची, असं जायचं. पहिली व्हॅल्यू इथे जी साईन 90 ची आहे ती कॉस 0 ची व्हॅल्यू येणार. कळते का? साईन 90 उलट यायचं. उलट रिव्हर्स व्हॅल्यू ज्या आहेत साईनच्या त्या कॉसच्या सरळ व्हॅल्यूज आहेत सगळ्या तशाच्या तशा आहेत, फक्त रिव्हर्स जायचं. मग इथे किती लिहू, कॉस 0 ची व्हॅल्यू किती लिहू, कॉस 0 ही जी व्हॅल्यू आहे ना शेवटची साईन, ती इथं पहिली येणार 1. ही पहिली येणार, ही दुसरी येणार, ही तिसरी, ही चौथी आणि 5वी, असे उलट जायचं. म्हणजे इथे 1, इथे किती लिहू, दुसऱ्या बॉक्स मध्ये किती लिहू, अरे हे उलट जा हे मुलांना, असं जायचं, असं असं जायचं इकडून असं. म्हणजे हा 1 इथं, हा √3/2 इकडे, हा 1/√2 बरोबर तिसऱ्या व्हॅल्यू मध्येच येणार, हे 1/2 आणि हा 0 इकडे. सेम व्हॅल्यूज फक्त रिव्हर्स जायचं. कळलं का? झोपले साईनच्या ज्या व्हॅल्यूज आहेत ना साईनच्या, त्या फक्त उलट्या लिहायच्या. म्हणजे साईन 90 ची जी व्हॅल्यू आहे, साईन 90 ची ती कॉस 0 ची येणार. असं जायचं ना मुलांना, उलट जायचं. उलट म्हणजे काय, आपण बघितलं ना साईन 90 ची जी व्हॅल्यू आहे ती कॉस 0 ची असणार आणि ही √3/2 ही व्हॅल्यू जी आहे ना ही इथे येणार. त्यानंतर ही जी आहे ती इथे येणार, 1/2 जी आहे ती इकडे येणार आणि हा 0 जो आहे तो इथे येणार लास्ट. ठीक आहे, अशा व्हॅल्यूज लिहायच्या. इथे किती येईल सांगा या बॉक्स मध्ये, कुठे गायब झाली मुलं, वेअर आर यू. या बॉक्स मध्ये कॉस 45 ची व्हॅल्यू, सगळे आहात का? हॅलो, मला हँडशेक करून दाखवा, कॅमेरा ऑन करा. मला वाटलं तुम्ही झोपले, मला वाटलं झोपले तुम्ही. बरोबर. तुम्हाला कळलं का, साईनची अशी व्हॅल्यू जे आपले 0 1/2 1/√2 √3/2 आणि 1 आहे ना, तर कॉसचं मागून असं जा. म्हणजे पहिली व्हॅल्यू जी साईनची शेवटची व्हॅल्यू आहे ती कॉसची पहिली व्हॅल्यू आहे, ही जी 1 आहे ती इथे लिहायची, नंतर √3/2, नंतर 1/√2, इथे 1/√2, इथे 1/2 आणि इथे 0. ठीक आहे. आता टॅनचा टेबल जो सगळ्यात शेवटचा टॅनचा टेबल जो आपल्याला तयार करायचा आहे, हा टॅनचा कसा बनवायचा माहितीये का, एक टॅन जो आहे की नाही तो टॅन कसा असतो माहितीये का, साइन अपॉन कॉस असतो. टॅन थिटा जो असतो ना तो साइन थिटा अपॉन कॉस थिटा.
म्हणजे साइन थिटा आणि कॉस थिटाचा भागाकार केल्यानंतर टॅन थिटा मिळतो. टॅन थिटा इज इक्वल टू साइन थिटा अपॉन कॉस थिटा. म्हणजे हा साइन आणि कॉसचा भागाकार केला ना, 0. आता बघा हे 2 आहेत, ही साइनची व्हॅल्यू आहे, ही कॉसची व्हॅल्यू आहे. 0 आणि 1 चा भागाकार करा, डिव्हिजन करा. 0/1 म्हणजे 0 येणार. या दोघांना डिवाइड केलं, या दोघांना डिवाइड केल्यावर हे 2 जाणार. जे डिनॉमिनेटर मधले 2 आहेत ते कट होणार आणि मग व्हॅल्यू काय लिहायचं, हे 2 कट केल्यावर हा इथला 1 अपॉन इथे खाली √3. कारण साइन आणि कॉसचा भागाकार डिव्हिजन केल्यावर टॅन मिळतो आपल्याला. साइन अपॉन कॉस केलं ना की टॅन मिळतो. म्हणून साइन अपॉन कॉसच्या व्हॅल्यू डिवाइड करायच्या म्हणजे ते इथून घालवायचं नाही. फक्त टॅन साठी मी तुम्हाला असं समजा की ते 2 जाणार आणि 1/√3 येणार. हा 1 आणि हा √3 इथलं. इथे पण √2 जाणार डिनॉमिनेटर मधले आणि इथे वरती 1 आहे आणि इथे पण वरच्या न्यूमरेटर घ्यायचे. इथला न्यूमरेटर 1, इथला न्यूमरेटर 1. डिनॉमिनेटर कॅन्सल होतात. √2 कॅन्सल. 1/1 म्हणजे नुसता 1 लिहिला तरी चालेल. इथे पण डिनॉमिनेटरचे 2 कॅन्सल होणार आणि राहणार √3 आणि इथे खाली राहणार 1. √3/1 म्हणजे फक्त √3 लिहिलं तरी चालतं. डिनॉमिनेटर मध्ये जर 1 आहे, खाली डिनॉमिनेटर मध्ये जर 1 आहे तो नाही लिहिला तरी चालतो. आणि इथे फक्त शेवटची जी व्हॅल्यू आहे ती नॉट डिफाईन किंवा अनडिफाईन लिहा. कारण 0 ने आपण कधीच डिवाइड करत नाही. डिनॉमिनेटर मध्ये जर 0 आला तर ती व्हॅल्यू अनडिफाईन असते. कारण इथे 1/0 येणार, म्हणजे डिनॉमिनेटर मध्ये 0 येणार, जे की काय आहे, अनडिफाईन्ड आहे किंवा नॉट डिफाईन असं लिहू शकतात. तसा टेबल लक्षात ठेवायचा आणि आपल्याला त्यावरून हे सम्स आपल्याला आता सॉल्व्ह करायचे. हे बघा, हे असे वाले 5 sin 30 प्लस 3 tan 45 असे तुम्हाला सम्स देणार. 4/5 tan square 60 प्लस 3 sin square 60. आता पहिलं जर सम आपण बघितलं तर पहिलं सम काय आहे ते मी तुम्हाला सोडून दाखवते, म्हणजे तुम्हाला एक आयडिया येईल की काय गणित कशी सॉल्व्ह करायची. 5 sin 30 डिग्री प्लस 3 tan 45 डिग्री असं सम. 3 tan 45 डिग्री. आता मला सांगा बघू, आपला टेबल जो आहे तो टेबल मध्ये आपल्याला या व्हॅल्यूज मिळतील. सांगा टेबल मध्ये बघून साइन 30 किती आहे? साइन 30 डिग्रीची व्हॅल्यू काय आहे सांगा टेबल मध्ये बघून. किती आहे आपली साइन 30 ची व्हॅल्यू टेबल मध्ये बघू. ती आहे 1/2 अशी व्हॅल्यू आहे. साइन 30 ची व्हॅल्यू 1/2. हा 5 असाच आणि ही साइन 30 ची व्हॅल्यू आहे 1/2 प्लस 3 आणि इथे काही नाही म्हणजे मल्टिप्लिकेशन आहे ह्यांच्यामध्ये, मग त्यामुळे इथे मी मल्टिप्लिकेशन केलं. 3 इंटू tan 45. tan 45 ची जर टेबल मध्ये व्हॅल्यू बघितली तर ती 1 आहे. आता आपण यांना आधी मल्टिप्लाय करायचं मग ऍडिशन करायचं. मल्टिप्लिकेशन मध्ये न्यूमरेटरला मल्टिप्लाय करा. 5 1 जा 5, 5 1 जा 5 अपॉन खाली 2 डिनॉमिनेटर मध्ये 2 आहे प्लस इथे तर 3 1 जा 3. आता हे फ्रॅक्शनचं ऍडिशन आहे. फ्रॅक्शनचं ऍडिशन पाहिजे तर डिनॉमिनेटर इक्वल लागतो, पण याचा डिनॉमिनेटर 1 आहे आणि याचा 2 आहे म्हणजे इक्वल नाहीये. तर तो इक्वल करायचा असतो आणि इक्वल करण्यासाठी आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करतो. 5 1 जा 5 प्लस 3 2 जा 6 आणि डिनॉमिनेटर मध्ये या दोघांचं डिनॉमिनेटर्सचं मल्टिप्लिकेशन. दोन डिनॉमिनेटर जे आहेत 2 आणि 1 त्यांचं मल्टिप्लिकेशन 2 1 जा 2 खाली आणि मग 5 प्लस 6 11 अपॉन 2 अशी व्हॅल्यू येणार तुमची. हे आन्सर आहे तुमचं. याची व्हॅल्यू आहे 5 sin 30 प्लस 3 tan 45. याची जी व्हॅल्यू आहे
ती आहे 11/2 अशी व्हॅल्यू आलेली. कळलं सगळ्यांना? पुढची गणित जी आहे ती आपण नेक्स्ट लेक्चरला शिकूया. ठीक आहे. टेबल पाठ करून ठेवायचा, मी व्हॅल्यूज विचारणार. जाणार आहे.